सो वेलकम यू ऑल, स्वागत है सगळ्यांचं. सो देखो, अभी तक हम लोगों ने टिल दिस टाइम वी हैव सीन द थ्री लेयर्स ऑफ द अर्थ. So what are the three layers? The first is like the earth crust, second is mantle, and third is core. And till this moment we have seen the name of this, but अभी तक हम लोगों ने जिसका इंफॉर्मेशन लिया उसका नाम है अर्थ क्रस्ट. अभी हम लोग देखने वाले हैं मेंटल के बारे में, हम लोग इन्फॉर्मेशन लेने वाले हैं. आतापर्यंत आपण फक्त म्हणजे मराठी सुद्धा मी बोलतो, आतापर्यंत आपण फक्त भूभागाबद्दल बोलत होतो, भूकवचाबद्दल बोललेलो आहे. भूकवचाची आपण जी काय माहिती आहे ती आपण जाणून घेतलेली आहे, राईट. आणि आता पृथ्वीचे जे तीन भाग आहेत, जे प्रावरण, द्राव्य, उरलेले जे दोन भाग आहेत त्याकडे आपण बघणार आहोत. तर आपण आता बघत आहोत प्रावरण. तर प्रावरण म्हणजे काय आणि प्रावरणचे मुख्य घटक काय ते आपण बघणार आहोत. तर बघा, आपल्याला सगळ्यांना एक कल्पना आहे की प्रावरणचे पण दोन भाग केलेले आहेत आणि द्रव्याचे सुद्धा दोन भाग केलेले आहेत. तर जशा प्रकारे आपण बघू शकतो की थांबा 2 मिनिटं आपण बघून घ्या. तर बाह्य भ्रावरण आणि अंतर्भ्रावरण, त्याच प्रकारे आपण बघून घ्या की कोणते कोणते रूप्स आणि कोणते कोणते नाव आहेत ते आपण बघून घ्या. तर भूकवचाखालील प्रावरणचा थर आढळतात. प्रावरणचा उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन विभागाने केले जाते. तो बघा, या ठिकाणी दोन भाग केलेले आहेत, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. हे दोन भाग आहेत, तर आपण तुम्ही जाणून घ्या. तर या दोन भागाचे आपण बेसिकली नावं बघितलं. उच्च प्रावरण म्हणजे नावावरूनच आपल्याला कळेल ते वरच्या बाजूला असतात आणि निम्न प्रावरण म्हणजे खालच्या बाजूला, राईट. असे दोन भाग आहेत. तर उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. या भागात शिलारस कोठी आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो. आणि प्रावरणच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाचे केंद्र प्रामुख्याने या भागात आपल्याला आढळतात आणि पृष्ठभागापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. तर प्रावरणाच्या अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीमुळे भूपृष्ठावर पर्वत निर्माण, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारखे प्रक्रिया घडतात. तो यापर्यंत आपण पॉईंट बघितलेले आहेत. हे जे पॉईंट आहेत इथपर्यंत. आता आपण पुढे बघूया काय काय आहे, काय काय नाही. सो बघा, बेसिकली काय होतं, प्रावरण म्हणजे काय, वी आर टॉकिंग अबाउट द मेंटल. सो व्हॉट इज बेसिकली थिंग्स इज गोइंग ऑन. सो बेसिकली आपण बघितलं की प्रावरणच्यात म्हणजेच मेंटलचे दोन पार्ट मध्ये डिवायडेशन केलेले आहे. तर कोणते दोन पार्ट? दॅट इज अप्पर अँड लोअर मेंटल. सो अप्पर, लोअर अँड मेंटल लेवल्स आर द टू पार्ट्स ऑफ द मेंटल. म्हणजे ओके. तर त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. द अप्पर लेअर इज द मोर इन लिक्विड स्टेट अँड हिअर वन्स टू फाइंड द मॅग्मा चेंबर्स. तो मॅग्मा चेंबर्स मीन्स व्हॉट, की ज्याला आपण ज्वालामुखी वगैरे म्हणतो ते चेंबर्स किंवा ज्वालामुखी जे आपण बेसिकली म्हणतो बघा, भूकंप आल्यानंतर किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जो ज्वालामुखी बाहेर पडतो डिस्कवरी मध्ये, किंवा आपण बघितलं असेल अॅनिमल प्लॅनेट्स वगैरे किंवा नॅशनल जॉग्राफी या चॅनलवर आपण बघितलेलं असेल भूकंप किंवा अशा प्रकारच्या घटना. तर त्याच घटनामधून येणारा जो ज्वालारस जो जास्तीत जास्त बाहेर येतो तो कुठे आपल्याला आढळून येतो अप्पर मेंटल मध्ये. लक्षात घ्या, मेंटल मध्ये आढळतो, परंतु मेंटल मध्ये कोणत्या मेंटलच्या आपण मेंटल मध्ये, परंतु अप्पर मेंटल मध्ये आढळून येतं. आणि दिस चेंबर दॅट मॅग्मा कम्स आउट ऑन द अर्थ सर्फेस ड्युरिंग द वॉल्कॅनस इरप्शन. म्हणजे वॉल्कॅनस हालचाली काय पण झाले असेल तर ते आपल्याला जास्तीत जास्त आढळून येतात. आणि प्लस व्हॉट इज द थिंग, की जेव्हा पण अर्थक्वेक्स होतात, अर्थक्वेक्स म्हणजेच काय की भूकंप, तर भूकंपाचे केंद्र द अर्थक्वेक सेंटर इज ऑल्सो ओव्हर हिअर. So over where, that is upper mantle. So this layer is also known as astrotheosphere, and the epicenter of the deep seated earthquake are usually found here. तो एपिसेंटर मीन्स व्हाट, जे आपण केंद्र म्हणतो, जे भूकंपाचे जे केंद्र, जे हम लोगों ने जो बोला था कि भूकंप का केंद्र जहां से भूकंप चालू हुआ है या फिर जहां से भूकंप ने इनिशिएटिव लिया, जहां पे हम लोग बोल सकते हैं भूकंप पैदा हुआ है, हा जो वर्ड आहे तो बरं, ज्या ठिकाणी ज्या पॉइंटला भूकंपाने जन्म घेतलाय त्या द प्लेस वेअर दी अर्थक्वेक टेक्स बर्थ, त्या प्लेसला आपण बोलू शकतो की एपिसेंटर ऑफ दी अर्थक्वेक्स. तर हे आपल्याला मेनली कुठे आढळून येतं, तर मेनली आपल्याला अप्पर मेंटल मध्ये आढळून येतो. आणि अप्पर मेंटलचे डेप्थ किंवा अप्पर मेंटल कुठून चालू होतं सर, 42 किलोमीटर्स. जसं आपण अर्थ सरफेस पासून आतमध्ये जात जाऊ तसं आपल्याला कळून येईल की मेंटल चालू होतो. तर त्यानंतर आपण बघूया, तर इंटेग्रल एनर्जी रिलीज ड्यू टू द एंडोजेनेटिक मुवमेंट
occurring in this layer and is responsible for the multi mountains, buildings, rifts, volcanoes, eruptions, earthquakes. तो बघा बेसिकली ते काय बोलतात की इंटरनल एनर्जी जे ऊर्जेच्या प्रावरण त्या ठिकाणी होत असतं. ऊर्जेचं प्रावरण म्हणजे काय, जे आपण बघितलं जे आपल्या अर्थ म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा आपण बोलतो रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स, ते रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स, एनर्जी वेव्स हे फिरत असतात आणि फिरल्यामुळे काय करतात की त्या फिरल्यामुळे आपण सातवीच्या भूगोलामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं राईट. नाही सातवी नाही, सहावीच्या भूगोलामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, 6वी-7वीच्या भूगोलामध्ये, की जे अर्थचे काही वेव्स असतात त्या वेव्समुळे आपण बघतो की भूकंप पैदा होतात. तर भूकंप झाल्यामुळे आपण बघू शकतो की काही माउंटेन्स, काही पठारे, काही दऱ्या, खोऱ्या हे हे जे बेसिकली असतात ते भूकंपामुळे जनरेट होतात. तर हे जे भूकंपामध्ये जनरेट होतात ते त्या भूकंपाची एनर्जी आपण बघू शकतो जास्तीत जास्त या जाडीमध्ये, या पट्ट्यामध्ये म्हणजे प्रावरणच्या अप्पर प्रावरणमध्ये किंवा आपण बोलू शकतो अप्पर मॅन्टलमध्ये आपल्याला आढळून येतात, राईट. अँड इन दिस लेअर इट इज interpreted that the temperature at the depth of 2400 to 2900 kilometer depth will be around the 2200 डिग्री सेल्सिअस टू 2500 डिग्री सेल्सिअस. तर म्हणजे ते बेसिकली आपल्याला काय सांगतात की जर आपण 2400 ते 2900 आतमध्ये किलोमीटर आतमध्ये जर आपण गेलं म्हणजे पृथ्वीच्या गर्भामध्ये, पृथ्वीच्या पोटामध्ये किंवा पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे जर आपण जायचं कोशिश केली किंवा गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी तापमान हा जास्तीत जास्त आढळून येतो. तर जास्तीत जास्त म्हणजे किती, तर 2200 ते 2500 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी तापमान आपल्याला दिसतो, म्हणजे टेम्परेचर त्याचा आपल्याला दिसतो. तर हियर there is the sudden changes in the structure and the density of the material. It is estimated that this layer extends up to the depth of 2870 kilometers. Average, just hold on. Okay, 2780 kilometers. The average density of this layer is 4.5 gram centimeter cube, and it increased with the depth, increasing pressure of the region behind this. And the density of the lower mantle is about 5.7 ग्राम सेंटीमीटर क्यूब. तर बघा बेसिकली ते आपल्याला काय सांगतात, जशा प्रकारे ते आपल्याला सांगितलं की जसं जसं आपण पाहिलं की अप्पर मेंटलमध्ये आपल्याला काय आढळून येतं, आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स किंवा आपल्याला मॅग्मा आढळतो. मॅग्मा म्हणजे काय, ज्वालामुखीचा जो आपण ज्वाला बोलतो, राईट. त्याला आपण मराठी वर्ड आपण बघूया की राईट 2 मिनिटं. शिलारस, राईट. तर ज्याला आपण मॅग्मा म्हणतो त्याला सिलारस असं म्हणतात. की सिलारस ते आपल्याला कुठं आढळून येतो, तर अप्पर मेंटलमध्ये, म्हणजे वरच्या प्रावरणच्या वरच्या भागामध्ये आपला आढळून येतो आणि त्याच ठिकाणी आपल्याला केंद्रबिंदू कशाचे, भूकंपाचे आपल्याला जास्तीत जास्त आढळून येतात. आणि त्या ठिकाणी होणाऱ्या हालचालीमुळेच आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती because of the movement of that things, because of the movement of that radioactive rays in the, we can say, the upper mantle, the things are happening on the earth crust, that is mountain and everything, the creation of the mountains and the we can say the valleys. म्हणजे मला बोलायचं असं आहे की ज्या आपण जे बघतो की अप्पर मेंटल मध्ये ज्या हालचाली होतात आहे, त्या अप्पर मेंटल मध्ये होणाऱ्या हालचालीमुळे आपल्या पृथ्वीवरती सुद्धा, म्हणजे पृथ्वीच्या कवचेवरती सुद्धा हालचाली होते आणि त्याच्यामुळे डोंगर, दऱ्या, व्हॅलीज अशा प्रकारचे क्रिएशन घडत जातात आणि त्याचसोबत ज्वालामुखीचा उद्रेक सुद्धा होत असतो. सो दिस इज द थिंग. आणि त्याचप्रमाणे त्यांनी म्हणलं की जशा प्रकारे आपण अर्थ सरफेसच्या आतमध्ये जाऊ, आतमध्ये म्हणजे 2400 आणि 2900 किलोमीटर जसं आपण आतमध्ये जाऊ तिथं आपल्याला टेम्परेचर हे जास्तीत जास्त आढळून येतो आणि त्या ठिकाणची डेन्सिटी ही जास्त असते. कारण त्याला मागचं कारण आहे, कारण त्यांच्यावरती प्रेशर हा जास्त असल्या कारणाने त्यांची डेन्सिटी सुद्धा जास्त असते. तर डेन्सिटी किती असते बघा, सो दॅट इज 4. म्हणजे डेन्सिटी म्हणजे घनता. ओके, आपण घनताबद्दल बोलत आहोत. तर 4.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब अँड इट इन्क्रीज विथ द डेप्थ. म्हणजे आणि ते काय म्हणतात की जसं जसं आपण खाली जाऊ तसं जसं प्रकारे जी घनता आहे म्हणजे डेन्सिटी ती वाढत जाते. आणि त्याच्या मागचं कारण काय आहे, तर त्याच्या मागचं कारण आहे प्रेशर. जसं बघा आपण समुद्रामध्ये पण जसं पाण्यामध्ये खाली 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 गेलो तर आपल्याला प्रेशर जास्त आढळून येतं. त्याच प्रकारे पृथ्वीसोबत सुद्धा असतं. जसं जसं आपण खाली जाऊ
म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे आपण जसं जसं वळू तसं तसं आपल्याला प्रेशर वाढत जाईल आणि तसं जसं वाढत्या प्रेशर सोबत त्याची घनता म्हणजे डेन्सिटी सुद्धा वाढत जाईल. सो दिस इज ऑल अबाउट द मेंटल. ओके. सो आता आपण बघणार होतो कोर. सो कोर मीन्स व्हॉट? सो कोर म्हणजेच आपण जो गाभा बोललो होतो, गाभा बरोबर. गाभाबद्दल बोललो होतो, तर गाभाला आपण कोर असं म्हणतो. तर त्याचं बेसिकली पहिले आपण बघूया की लोकेशन कोणती आहे कोरची. तर बघा या ठिकाणी आपण जर ही जर डायग्राम आपण डोळ्यासमोर ठेवली, तर वरचं जे मेंटल आहे, आता खालचा आपण जो कोर बघत आहोत. बघा या ठिकाणी म्हणजे इथून एवढा पोर्शन आपण काय म्हणतो, एवढा पोर्शनला आपण कोर असं म्हटलेलं आहे. म्हणजे केंद्रबिंदूपासून ते थोडा वरच्या पार्ट पर्यंत ओके, त्याला आपण कोर म्हणतो. तर हे आपण लोकेशन पाहिलेली आहे. सो म्हणजे कोर म्हणजे गाभाचे लोकेशन आता पाहिलेले आहे. आता आपण बघूया की त्याचे विशेषण काय. तर वी विल सी द स्पेशालिटी ऑफ द कोर. सो द कोर स्टार्टेड फ्रॉम अराउंड द डेप्थ ऑफ about 2009 kilometers from the Earth's surface, and the part of the Earth interior extend from the mantle up to the center of the Earth is the core. So बघा ते आपल्याला काय म्हणतात ना की 2900 किलोमीटर बघा 2900 किलोमीटर जसं आपण आतमध्ये जाऊ त्याच्यानंतर जो पण एरिया चालू होईल किंवा त्याच्यानंतर जो पण पार्ट आपल्याला दिसेल तो काय असणार आहे, गाभा असणार म्हणजेच कोर असणार आहे. तर ते कोर कुठपर्यंत, तर ते असणार आहे सेंटर पर्यंत म्हणजे पृथ्वीच्या सेंटर पर्यंत. आणि पृथ्वीच्या सेंटर म्हणजे किती बरं 3471 किलोमीटर आतमध्ये आपल्याला पृथ्वीचा सेंटर आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. तर हे आपण बघितलेलं की कोरची लोकेशन आपण बघितले. आता कोरचे आपण डिवायडेशन जे केलेले आहेत आउटर कोर आणि इनर कोर, तर त्याचं आपण एक एक स्पेशालिटी बघूया. तर आउटर कोर, द आउटर कोर एक्सटेंड फ्रॉम अराउंड 2900 kilometer to 5100 kilometer, and the secondary waves cannot pass through this core. They get absorbed in this region. This has led the scientific belief that the core could be liquid or semi-liquid in nature, and the primary waves travel through this layer, but their speed reduces when they passing through this layer. This density, the density of outer core is 9.8 grams per cubic centimeter, and the temperature of the liquid outer core is around 5000 डिग्री सेल्सिअस. so बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की बघा 2900 किलोमीटर आतमध्ये जसं जसं आपण गेलो तर जसं जसं आपल्याला काय आढळून येईल 5100 किलोमीटर 5100 किलोमीटर पर्यंत आपल्याला आढळून येईल की तिथं आउटर कोर आहे. बरं, तर आउटर कोरची स्पेशालिटी काय, आउटर कोरची स्पेशालिटी आहे की सेकंडरी वेव्स. सेकंडरी वेव्स म्हणजे काय, ते दुय्यम आपण थांबा दुय्यम वेव्स लाटा जे आपण बोलतो ज्या शक्तीच्या लाटा असतात राईट. आपण बघूया 2 मिनिटं त्याला आपण बघूया. ओके, तर भूकंपाच्या बघा भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा या क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही राईट. सो द अर्थक्वेक जे आपण बोलू शकतो जे वेव्स असतात ज्या वेव्समुळे अर्थक्वेक जनरेट होतो, तर त्या वेव्समुळे जेव्हा ते वेव्स जे सेकंडरी वेव्स इथे इंडिकेट केले जातात, तर त्या सेकंडरी वेव्स हे आउटर कोरच्या बाहेर जाऊ शकत नाही. कारण त्याचं एक कारण आहे ते आपण बघूया. कारण जसे ते इनर वेव्स मधून म्हणजे इनर कोर मधून जसे ते बाहेर येतात तसे ते तिथलं त्याची स्पीड रिड्यूस होते आणि त्या रिड्यूस झालेल्या स्पीडमुळे ते बाहेर जाऊ शकत नाही. सो दिस वर दे आर सेइंग द सेकंडरी वेव्स कॅनॉट पास थ्रू द कोर, दे गेट ऍब्झॉर्ब इन दिस रिजन. तर ते काय करतात, ऍब्झॉर्ब करतात. अँड this had led the scientific belief that the core could be liquid or semi-liquid fuel, semi-liquid in nature. The primary waves travel through this layer, but their speed reduced when they passing through this layer. So बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांची स्पीड ही कमी होत जाते या लेयर मध्ये. म्हणजे कोणत्या लेयर बद्दल बोलतो आपण, आउटर कोर म्हणजे बाह्य गाभा. So we have learned that the outer core of the earth interior is in the liquid state and the proportion of the iron is more in this layer. तर बघा आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की या ठिकाणी म्हणजे जो आउटर लेअर आहे राईट, म्हणजे आउटर गाभा म्हणजे बाह्य गाभा. हा बाह्य गाभा आपल्याला कळला की लिक्विड स्टेट्स मध्ये असतो. तर लिक्विड स्टेटच्या बाह्य गाभामध्ये लिक्विड स्टेट म्हणजे द्रव्यामध्ये असतो. तर त्या द्रव्यामध्ये आपल्याला आढळून येतो जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आयन म्हणजेच काय, लोह हे जास्तीत जास्त प्रमाणात तिथे आढळून
येतो. And the vertical currents originated in this liquid layer, and this is another characteristic of this area. तर या जो पोर्शन आहे म्हणजे हा जो एरिया आहे म्हणजे कोणता आपला बाह्य गाभा ज्याला म्हणतो, तर बाह्य गाभाचा अजून एक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, बाह्य गाभाचा अजून एक विशेषण आहे. तर विशेषण म्हणजे काय, तर वर्टिकल करंट ओरिजिनेटेड इन दिस लिक्विड लेअर. तर वर्टिकल करंट्स म्हणजे काय, की बघा आपण मी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. तर हा ह्याला जर आपण सेंटर पकडला, वर्टिकल मीन्स व्हॉट वी ऑल नो, वर्टिकल म्हणजे काय, तर सरळ. तर सरळ बाहेर जाणाऱ्या ज्या असतात लेयर्स किंवा सरळ बाहेर जाणाऱ्या जे वेव्स असतात ते या ठिकाणी म्हणजेच आउटर कोरला जनरेट होतात. म्हणजे आउटर कोरला ते उत्पादन ओरिजिनेटेड म्हणजे त्या ठिकाणी ते पैदा होतात असं आपण बोलू शकतो. So the difference between the temperature of the outer and the inner core gives the rise the vertical currents, and the Earth's rotation gives them eddy, the circular motion. तर बघा ते आपल्याला एक गोष्ट सांगते ते आपण बघूया आणि पूर्ण वाचून मग त्याच्याकडे आपण ह्याच्यासाठी काय म्हणतात त्याला एक्सप्लेनेशन कडे बघूया. ठीक आहे. So here is the thing, the electrical currents develop in this spiral eddies of liquid air, and thus the magnetic field is generated. It is a magnetic called the geodynamo 2. So this magnetic field is called sometimes geodynamic 2, and this magnetic fields of the earth is functional even outside the earth surface and quite distant. As a result, the cover develops it around the earth because of the magnetic field. The earth atmosphere is protected from the solar winds coming from the sun, and then the magnetic field thus developed around the earth. It is this called the magnetosphere. This is the fifth and the important sphere of the earth. So see the figure 2.3. तर आपण आता ते काय म्हणतात ते आपण आता पुन्हा एकदा बघूया. तर ते काय म्हणतात की बघा हे जो आउटर कोर आहे, आउटर कोर मध्ये आउटर कोरचा जो लिक्विड आहे, तर आउटर कोरच्या लिक्विड मध्ये आपल्याला जास्तीत जास्त काय आढळून येतोय, आउटर कोरच्या लिक्विड मध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोह आढळून येत आहे. लोह म्हणजे काय, आयन. तर त्या लोहन आणि आयनमुळे तर काय होतं, तर लोहन आणि आयनमुळे त्या पट्ट्यामध्ये वर्टिकल म्हणजे सरळ जाणाऱ्या काही रेषा उत्पन्न होत आहेत, सरळ जाणारे काही मॅग्नेटिक वेव्स म्हणजे चुंबकीय आपण जे लाटा बोलू शकतो, तर चुंबकीय लाटा हे निर्माण होतात आहे. तर ते चुंबकीय लाटा कसे जातात, चुंबकीय लाटा सरळ निघतात तर आहे बरोबर, परंतु निघता निघता ते व्यवस्थित आपल्याला अर्थला एक सरफेस करतात आहेत सर्व. ओके, तर अर्थला एक सरफेस करतात आहेत जेणेकरून काय होतं, सोलार विंड म्हणजे सूर्याचे जे काही वेव्स आपल्याकडे येतात किंवा सूर्याची जी काही हवा आपल्याकडे येते ती आपल्यावर व्यवस्थित येत नाही. तर त्यालाच काय म्हणतोय, मॅग्नेटोपॉज असं एक नाव दिलेलं आहे. बरं, तर आपण ते बघूया ते कशा प्रकारे ते आपण बघूया की बघा हे जर आपण अर्थ समजलं हे फिगर, तर ह्याचा मी व्यवस्थित एक तुम्हाला एक डायग्राम काढलेला आहे, एक फोटो. हा बघा, तर इकडे जर बघितलं ही इमेज तुम्हाला दिसते व्यवस्थित सगळ्यांना? You guys can see this? हाँ सर. Okay, good. So 2 मिनट. तो बघा ये जो डायग्राम है उसके बारे में हम लोग बात कर रहे हैं. या डायग्राम में अभी देख पा रहे हो, आप लोग देख पा रहे हो, आता तुम्ही सगळेजण बघू शकता ते या डायग्राम कडे. बघा या डायग्राम कडे बघू शकतो, ये जो अर्थ है बराबर, अर्थ के जो अंदर है आउटर, हम लोग जो बोल सकते हैं आउटर कोर म्हणजे बाह्य गाभामधून येणारे वेव्स हे अशा प्रकारे आलेले आहेत आणि ते वेव्स हे सगळीकडे पसरतात. ते कशा प्रकारे पसरतात तर ते आपण बघूया. होल्ड ऑन, कसं म्हणजे पहिले बघूया की ते कशा प्रकारे एक मॅग्नेटिक फोर्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे आपल्या अर्थच्या भोवती जनरेट करतात ते बघूया. तर बघा हे जे वेव्स वर्टिकल वेव्स त्यांनी काय बोललं होतं, वर्टिकल वेव्स. वर्टिकल मीन्स व्हॉट, की सरळ जाणारे वेव्स. तर बघा या ठिकाणी हे असे सरळ सरळ जाणारे आपल्याला वेव्ह दिसतात आहे. तर हे जे वेव्स असतात बेसिकली काय करतात, तर एक कव्हर, हे जो आपल्याला हा जो कव्हर दिसतोय तो कव्हर आपल्याला जनरेट त्यांनी केलेला आहे. तर या कव्हरचा खूप मोठा एक इम्पॉर्टंट इम्पॅक्ट आहे या आपल्या पृथ्वीवरती. त्याच्यामुळे ओके, त्याच्यामुळे काय होतं की अर्थ म्हणजे सनची जी काही रेस, सनची जी काही सनची जी काही हवा म्हणजे जी गरम हवा आपल्यावरती येते ती कुठे ना कुठे अडवली जाते या मॅग्नेटिक फील्ड मुळे.
तर बघा या मॅग्नेटिक फील्डमुळे एक आपल्यावर एक कवच तयार होतं, त्याला आपण मॅग्नेटोफोर्स म्हणतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा बघा. ओके, सी वी आर चेंजिंग द कलर, आपण एक कलर चेंज करूया. तर मॅग्नेटिक फोर्समुळे इलेक्ट्रिक जो सॉरी ज्या पृथ्वीच्या आउटर कोर मधले म्हणजे बाह्य गाभामध्ये असणाऱ्या जे इलेक्ट्रो आपण सॉरी आपण जो बघतो मॅग्नेटिक वेव्स म्हणजे लाटा चुंबकीय लाटा जसे बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ते एक आपल्याकडे आपल्या भोवती म्हणजे पृथ्वीच्या भोवती एक कवच निर्माण करतात. ज्या कवचेचे नाव आहे मॅग्नेटोफोर्स. ओके, आणि त्या कवचेचे नाव आहे मॅग्नेटोफोर्स. ते मॅग्नेटोफोर्स काय करतं, तर बेसिकली सूर्यापासून येणारे जेवढे काही हवा आहे, गरम हवा, सूर्य कसा आहे, गरम आहे. तर सूर्याची जे हवा आपल्यावर येणार तर कशी येणार, गरमच येणार, बरोबर. तर सूर्याकडून येणारे जेवढे काही गरम हवा आहे, त्या गरम हवाला रोखण्याचं काम हा मॅग्नेटोफोर्स करतो किंवा त्यांना डायव्हर्ट करण्याचं काम हा मॅग्नेटोफोर्स करतो. जेणेकरून आपल्या पृथ्वीवरचा जो तापमान आहे तो बऱ्यापैकी संतुलन राहतो. ठीक आहे. तो समजा मॅग्नेटोफोर्सचा एक सर्वात मोठा उपयोग आणि का तो इम्पॉर्टंट आहे. तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड द फिफ्थ. जो फिफ्थ का म्हटलेलं आहे, तर ह्याचं उत्तर बघा, आपण जसं हळूहळू वरती जातो ऑटोस्फिअर, टेट्रोस्फिअर, नंतर अशा प्रकारचे जे काही रेज असतात, तर म्हणजे सॉरी लेयर्स असतात. जसं पृथ्वीच्या वरती वरती आपण जात गेलो ढगाकडे, तसे काय काय जे हवेचे जे लेयर्स असतात, तसंच त्या प्रकारे हा एक मॅग्नेटोस्फिअर म्हणून एक लेयर आपल्या पृथ्वीभोवती येतो, जो आपल्याला सूर्याच्या जे गरम हवा आहे त्यापासून वाचवतो आणि आपला अर्थचा जो टेम्परेचर आहे तो व्यवस्थित स्टेबल ठेवतो. सो हिअर इज द थिंग. तर आता आपण बघूया पुढच्या ह्याच्याकडे वळूया आपण, राईट. ओके, सो हिअर इज द थिंग. आपण एक 2 मिनिटं फक्त मराठीचं पण आपण वाचून घ्या, जेणेकरून आपल्याला कळेल व्यवस्थित. हे बघा, यांच्यामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. ऊर्ध्वगामी प्रवाहाला आपण बघितलेलं वर्टिकल वेव्स. तर हे ह्या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहेत. तर हे आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांनी काय केलं, आघाती सीमा म्हणजे आपण ज्याला मॅग्नेटोफोर्स आपण बोललेलं ना, तर मॅग्नेटोफोर्स ते आघाती सीमा ज्याला त्यांनी बोललेलं. तर बघा, चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड आपण ज्याला म्हणू शकतो. आणि हे बघा पृथ्वीने जसे या ठिकाणी बघा, या ठिकाणी पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की त्यांनी एक जनरेट केलेलं आहे आणि सूर्याचा जो वाद म्हणजे सूर्याचे जे वार सूर्यापासून येणारे जे हवा आहे, गरम हवा, ते रोखण्याचं काम हा आपला आघाती सीमा करत आहे. आणि आघाती सीमा जनरेट होण्यासाठी नीट ऐका, आता हे जी लाईन आहे मराठी मीडियम स्पेशल लाईन आहे. आघाती सीमा निर्माण होण्यासाठी म्हणजेच मॅग्नेटोफोर्स निर्माण होण्यासाठी जे इलेक्ट्रिक वेव्स किंवा वर्टिकल वेव्स इम्पॉर्टंट असतात ते कुठे जनरेट होतात, तर ते जनरेट होतात आउटर कोर म्हणजेच बाह्य गाभामध्ये जनरेट होतात. तर हे एक त्याचं इम्पॉर्टंट स्पेशालिटी आहे. आणि बाह्य गाभात म्हणजेच आउटर कोर हे मेनली कशामध्ये असतो बरं, लिक्विड फॉर्म किंवा सेमी लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला ते आढळून येतात. ठीक आहे, सो हिअर इज द थिंग. आता आपण झालं बाह्य गाभा. आता आपण बघूया अंतर्गाभा. अंतर्गाभा म्हणजेच इनर कोर. So outer core we have seen. Now we are going for the inner core, that is अंतर्गाभा. So अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आपल्याला हा पट्टा दिसतो, राईट. तर या पृथ्वी गर्भाच्या केंद्रापासून असून तो जी घनस्थितीत आहे. घनस्थितीत म्हणजे काय, सॉलिड फॉर्म मध्ये आहे. तो व्हॉट दे आर सेइंग की इफ वी गो अंडर द अप्पर कोर, म्हणजे जर अप्पर कोरला आपण सोडून आणि जर आपण खालच्या डायरेक्शनला गेलो, अजून खालच्या डायरेक्शनला म्हणजे अर्थच्या सेंटरला, तर वी विल सी द इनर कोर. तर इनर कोरची डेप्थ किती आहे, ते इनर कोरची डेप्थ आहे 5150 किलोमीटर टू 6370 किलोमीटर. आणि 6370 किलोमीटर इनसाइड म्हणजे कुठे, अर्थचा सेंटर. तर त्या ठिकाणी आपल्याला बघू शकतो आणि त्या ठिकाणी त्यांची डेन्सिटी म्हणजे घनता ही जास्त म्हणजे 13.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. हे लक्षात ठेवा, हे रिडिंगला तुम्हाला एक आयडिया येईल. तर अशा प्रकारे यू कॅन रीड दॅट. आणि ते बेसिकली आपल्याला कोणत्या स्टेटमध्ये भेटतं, सॉलिड स्टेट म्हणजे घन रूपामध्ये
भेटतं. सो बघा, आयर्न अँड निकेल आर द मेजर एलिमेंट्स फाउंड हिअर. देअरफॉर म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला आयर्न आणि निकेल म्हणजे लोह आणि निकेल आपल्याला या क्षेत्रामध्ये म्हणजे आउटर कोरमध्ये सॉरी इनर कोरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आढळून येतात. त्यामुळे आपण त्यांना निफे असं म्हणतो. तर बघा आपल्याला या ठिकाणी 3 नाव कळाले. तर सिका, सॉरी सियल, सिका अँड सॉरी सीमा, सिअल. तर मी तुम्हाला एक लिहून दाखवतो पुन्हा एकदा, की दॅट इज SiAl, दॅट इज सिलिकॉन अँड अॅल्युमिनियम. ते आपण एक जोडी बघितली, सिलिकॉन अँड अॅल्युमिनियम. दुसरी आपण बघितलेली होती की सिलिकॉन अँड Ma, दॅट इज मॅग्नेशियम, दॅट इज Si, जी आपल्याला अर्थ क्रस्ट मध्ये आपल्याला बघितलेलं होतं. आणि आता आपण कोणती जोडी बघितलेली, आपण बघितलेली आहे आता निफे. निफेज म्हणजेच काय, तर निकॉन अँड फॉस्फर फेरस. तर फेरस जसं आपण बघितलं होतं, ज्याला आयर्नला आपण Fe नाव बघितलेलं होतं ते. आणि ॲट द materials in this layer, the under extreme pressure and the inner core is in a solid state. The temperature here is the almost equivalent to the surface temperature of the sun. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं, इनर कोरच्या म्हणजे अंतर्गाभाचा टेम्परेचर हा सूर्या एवढा असू शकतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला निकेल आणि लोह जास्तीत जास्त प्रमाणात आढळतो. निकेल आणि लोहांना एकत्र करून त्यांनी काय बघितलंय, NiFe, दॅट इज निफे, हे नाव त्यांनी दिलेलं आहे. सो हिअर इज द थिंग, त्यांनी आपल्याला एक सांगितलेलं आहे. नाव वी आर लुकिंग ॲट द सम पॉइंट्स ऑफ द आउटर कोर. थोडंसं आपण आउटर कोर मध्ये बघूया की इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स कशा प्रकारे काम करतो अर्थचा. तर हे एक तर आपल्याला हा एक पॉईंट आपल्याला कळालं की अर्थ मॅग्नेटोस्फिअर. सो अर्थचा मॅग्नेटोस्फिअर आपण बघितलेला होता. आता आपण बघूया की जिओमॅग्नेटिक पोल अँड इक्वेटर. सो मग सांगा, आपल्याकडे अर्थवर 2 पोल्स आहेत बरोबर. एक आहे साऊथ पोल आणि दुसरा कोणता आहे आपल्याकडे, नॉर्थ पोल. सॉरी, this is north pole upside है. So this is north. I will write north over here. So just hold on. North म्हणजे उत्तर ध्रुव. आपण नॉर्थ पोल बघूया. आणि एस फॉर साऊथ म्हणजे दक्षिण ध्रुव. या ठिकाणी आपण बघू शकतो मॅग्नेटिक फील्ड हे कशा प्रकारे फिरत आहे. तर मॅग्नेटिक इक्वेटर. सो जर समजा आपण जर या ठिकाणी असा एक लोह चिंगम ठेवला तर तो कसा हालेल, बघा आपण कंपास मध्ये बघतो. तर जर कंपास मध्ये बघितलं तर आपण लोह चिंगम कसा हालेल, लोह चुंबक कसा हालेल, त्याच प्रकारे आपली अर्थ सुद्धा थोडी त्याला रिॲक्ट करते. तर बघा या ठिकाणी आपण बघू शकतो तो मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ आपण बघितलेला आहे, राईट. तर या ठिकाणी बघा एक पिक्चर दाखवलं मी तुम्हाला. ओके, त्या पिक्चरवर आपण बघू शकतो अर्थ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे पृथ्वीचा मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे काम करतो. तर बघा पूर्व ही जी दिशा आपल्याला दाखवत आहे ते उत्तर दिशा, सॉरी पूर्व मी काय बोलतोय. ओके, सो ही आपल्याला बघू शकतो उत्तर ध्रुव, हा आपण बघू शकतो दक्षिण ध्रुव. आणि बघा भले उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव झालं, परंतु जो रेड साइड आहे, तो रेड साइड बेसिकली आपल्याला दाखवतो तो डाऊन साइडला आहे. तो म्हणजे लक्षात ठेवा कधी पण की ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट. जेव्हा आपण रडार ठेवाल तर आपल्याला नॉर्थला साऊथ, साऊथला नॉर्थ दाखवेल. हे एक लक्षात ठेवा. त्यानुसार तुम्ही आपले डायरेक्शन ठेवा जेव्हा आपण रडार किंवा कंपास बघतो. रडार नाही, सॉरी कंपास बघतो. तर बघा हे जे वेव्स आपल्याला जाताना दिसतात आहे की बघा खालून साऊथ मधून हे जे वेव्स निघतात आहे आणि ते कुठे येतात, ते डिरेक्टली ते येत आहेत नॉर्थकडे. सो दे आर बेसिकली मुव्हिंग. अशा प्रकारे ते मूव्ह करत आहे. अशा प्रकारे ते मूव्ह करत आहे. तर हे आपण बघू शकतो. आणि प्लस ते बघता बघता आपण एक अजून एक बघू शकतो की ते का बरं आणि कशा प्रकारे ते मूव्ह करत आहेत, म्हणजे कसं काय मूव्ह करतात ते. कारण आपला अर्थ आहे, अर्थ सुद्धा मूव्ह करत आहे. ते रोटेट आहे ना, अर्थ स्टॉप झाले का, तर द आन्सर इज नो. अर्थ इज स्टील रोटेटिंग. अर्थ इज रोटेटिंग अराउंड अवर सेल्फ. सो हिअर इज द थिंग दॅट वी कॅन सी की त्यांच्या रोटेशनमुळे हे जे रेस असे निघतात ते सुद्धा असे गोल 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 आपल्याला थोडे दिसत आहेत. सो ठीक आहे. So here is the reason why we can see this, why we can see the waves like this. So आपण अशा प्रकारे का waves बघू शकतो, तर त्याचं रिझन हेच आहे कारण अर्थ इज मुव्हिंग इटसेल्फ.
या स्वतःभोवती फिरत आहे. ओके. सो एनी डाऊट, एनी डाऊट और एनिथिंग एल्स यू हॅव